सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. वर्षात फक्त एकच अमावस्या विशेष असते असं वाटतं का? तर हा मोठा गैरसमज आहे. वर्षात येणाऱ्या प्रत्येक अमावस्याला वेगळे धार्मिक आध्यात्मिक महत्त्व असते. म्हणूनच कोणती अमावस्या साधी नसते. प्रत्येक अमावस्याला आपल्याला भक्ती, सेवा, दान आणि आत्मचिंतनाची नवी संधी देत असते. चला तर मग आपण जाणून घेऊया वर्षभरातील प्रत्येक अमावस्येचे वैशिष्ट्य आणि तिचे अद्भुत असे धार्मिक महत्त्व. प्रत्येक अमावस्या आपले स्वतंत्र धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व घेऊन येते. काही अमावस्या भगवान शिवाच्या भक्तीसाठी प्रसिद्ध आहेत, काही पितृस्मरणासाठी आहेत, काही माता लक्ष्मीच्या पूजने अर्चनेसाठी आहेत, काही मौन, ध्यान, दान आणि आत्मशुद्धीसाठी. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया अमावस्या म्हणजे काय. अमावस्या म्हणजे सूर्य आणि चंद्र एका रेषेत आल्याने पृथ्वीवरील चंद्र दिसत नाही अशी तिथी. हिंदू पंचांगात ही तिथी आत्मपरीक्षण, ईश्वर भक्ती, जप, दान, अंतर्मुख होण्याची संधी मानली जाते. म्हणूनच प्रत्येक महिन्यातील अमावस्याला स्नान, देव अर्चना, दीपदान, जप आणि दान यांना विशेष असे महत्त्व दिले आहे. आता आपण जाणून घेऊया वर्षभरातील प्रत्येक अमावस्येचे वैशिष्ट्य. वर्षभरात आपल्या 12 अमावस्या येतात, म्हणजे महिन्याला एक अमावस्या, आणि अधिक महिना आले तर 13 अमावस्या. 3 वर्षातून एकदा 13 अमावस्या येतात. दरवर्षी 12 अमावस्या येतात. आता प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं आपण महत्त्व छोट्या थोडक्यात आपण जाणून घेऊयात. चैत्र अमावस्या नवीन चांद्र वर्षाच्या प्रारंभी येते. या दिवशी मन, वाणी आणि कर्म याची शुद्धी करण्याचा संकल्प केला जातो. जप, दान आणि भक्तीने नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय व्हावी अशी प्रार्थना केली जाते. वैशाख अमावस्या पुण्यप्राप्तीसाठी महत्त्वाची मानली जाते. पवित्र स्नान, अन्नदान, जलदान, गरजूंना मदत करणे विशेष शुभ मानले जाते. ज्येष्ठ अमावस्या उष्ण ऋतूमध्ये येत असल्यामुळे जलदान, वृक्षसेवा, दयाभावाचे महत्त्व सांगते. इतरांच्या सेवेतून ईश्वर प्राप्तीचा मार्ग खुला होतो हा संदेश ही तिथे आपल्याला देते. आषाढ अमावस्या चातुर्मासाच्या प्रारंभी येते. साधना, नामजप, व्रत आणि सात्विक जीवनाची सुरुवात करण्यासाठी शुभ वेळ मानली जाते. श्रावण अमावस्या भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. शिवनामाचा जप, अभिषेक, दीपदान, भक्ती यांना विशेष असे महत्त्व प्रसिद्ध आहे. भाद्रपद अमावस्या म्हणजेच महालय अमावस्या वर्षातील पितृस्मरणासाठी सर्वात महत्त्वाची अमावस्या मानली. या दिवशी अनेक जण आपल्या पूर्वजांचे स्मरण करून तर्पण, श्राद्ध करतात आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतात. कार्तिक अमावस्या म्हणजे कार्तिक अमावस्या सुद्धा असते. त्यामध्ये अश्विन अमावस्या म्हणजे काय, माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या पूजनेसाठी प्रसिद्ध आहे. दीपावली अमावस्या त्यालाच म्हणतात. घराघरात दीप प्रज्वलित करून अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला जातो. स्वच्छता, सदाचार, भक्ती यांना विशेष असे या दिवशी महत्त्व दिले गेले आहे. मार्गशीर्ष अमावस्या भगवान विष्णूच्या भक्ती आणि जप दानासाठी शुभ मानली आहे. सात्विक जीवन जगण्याचा संकल्प या दिवशी केला जातो. पौष अमावस्याला काय केलं जातं, तप, जप, ध्यान आणि पवित्र स्नानासाठी महत्वाचे आहे. हिवाळ्याच्या काळात अंतर्मुख होऊन ईश्वराचे स्मरण करण्याची संदेश ही तिथी देते. माघ अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या मौन, ध्यान, नामस्मरण आणि पवित्र स्नानासाठी अत्यंत पुण्यदायी मानली जाते. मन शांत करून ईश्वराशी एकरूप होण्याचा हा दिवस मानला जातो. फाल्गुन अमावस्या काय आहे की मनातील मत्सर, राग, अहंकार दूर करून प्रेम, क्षमा आणि भक्ती स्वीकारण्याचा संदेश आपल्याला ही तिथी देते. जर एखाद्या वर्षी अधिक मास असेल त्या वर्षी येणारी अतिरिक्त अमावस्या म्हणजे भगवान विष्णूची उपासना म्हणजेच पुरुषोत्तमाची. दान, जप आणि प्रायश्चित्तासाठी विशेष अशी मानली जाते. याशिवाय काही अमावस्या त्यांच्या वारामुळे विशेष मानल्या जातात. उदाहरणार्थ आता आपण सोमवारी येणारी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान शिवाची उपासना आणि पिंपळ वृक्षाची परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा करण्याची परंपरा अनेक भागात येते. सोमवती अमावस्या ही फार प्रसिद्ध अशी अमावस्या आहे. त्याच्यानंतर येते आपल्या शनिवारी येणारी अमावस्याला शनी अमावस्या म्हणतात.
या दिवशी भगवान शनिदेवाची भक्तिभावाने पूजा अर्चना, तिळाच्या तेलाचा दीप, जप, दान आणि सत्कर्मांना विशेष असे महत्त्व दिले जाते. परंपरेनुसार शनिदेव न्यायाचे देवता मानले जातात. त्यामुळे या दिवशी प्रामाणिकपणा, संयम, सेवा, ईश्वर भक्ती यांचा संकल्प करण्यास विशेष महत्त्व आहे. भक्तीने शनिदेवाचे स्मरण करून भगवान शिव आणि हनुमानजीची उपासना केल्याने आध्यात्मिक लाभ मिळतो, असे अध्यात्म आपलं सांगतं. त्याच्यानंतर आता रविवारी येणारी अमावस्या, रवी अमावस्या म्हणून ओळखली जाते. पण हे अमावस्या तेवढी काही प्रसिद्ध म्हणजे जास्त सोमवती अमावस्या आणि शनी अमावस्या ह्या प्रसिद्ध आहेत. पण रविवारी येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी काय करायचं असतं? सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं असतं. अर्पण करून कृपेची प्रार्थना करायची. ईश्वराचे नामस्मरण, जप, दान, दीपदान, सत्कर्म यांना विशेष असे महत्व आहे. सूर्यदेव कसे? तेज, आरोग्य, ऊर्जा आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या दिवशी सदाचार, सत्य, कर्तव्यनिष्ठेचा संकल्प करण्याची परंपरा आहे. भक्तीने केलेली उपासना मनाला सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ देते. हे रवी अमावस्या हे वारानुसार वापरले जाणारे नाव आहे. यासाठी सोमवती अमावस्या किंवा शनी अमावस्येसारखा सर्वमान्य असा स्वतंत्र असा शास्त्रीय काही उत्सव नाही आहे. शुक्रवारी येणारी शुक्र अमावस्या ही लक्ष्मी देवीच्या, माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा अर्चना, भगवान विष्णूचे स्मरण, दीपदान, जपदान यांना महत्त्व देते. आणि घरामध्ये आपल्या सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदावी अशी प्रार्थना पण केली जाते. ही अमावस्या सुद्धा, शुक्र अमावस्या सुद्धा ही वारानुसार वापरली जाणारी आहे. म्हणजे सोमवती अमावस्येसारखी सर्वत्र स्वतंत्र अशी परंपरा नाही या अमावस्येची. गुरुवारी येणारी अमावस्या गुरु अमावस्या म्हणून. या दिवशी भगवान विष्णू, देवगुरु बृहस्पती आणि आपल्या गुरुचे कृतज्ञतेचे स्मरण करण्याची परंपरा पाळली जाते. सत्संग, ईश्वर भक्ती यांना विशेष असे महत्त्व दिले जाते. ज्ञान, धर्मनिष्ठा, जीवनात योग्य मार्गदर्शन लाभावे अशी प्रार्थना केली जाते. बुधवारी येणारी अमावस्या बुध अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी विष्णूची अर्चना, भगवान गणेश आणि याचे नामस्मरण केले जाते. बुद्धी, विवेक, वाणीतील मधुरता, योग्य निर्णय क्षमता यासाठी प्रार्थना केली जाते. मंगळवारी येणारी अमावस्या भौम अमावस्या म्हणतात, म्हणजे मंगळ अमावस्या म्हणली जाते. या दिवशी भगवान मंगळदेव, भगवान हनुमान, शिव उपासनेला विशेष असे महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी सत्कर्म केल्याने आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते असं आपलं अध्यात्म सांगतं. श्रावण मग अमावस्येला, आणि आता आपल्या अमावस्येला काही काही सण पण आहेत, ते सण पण आपण बघूयात. आता श्रावण अमावस्येला अनेक भागात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पोळा साजरा केला जातो, हा सणच आहे. त्याच्यानंतर आषाढ अमावस्याला दीपपूजन आणि दिव्याची अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे. दीप अर्चना केली जाते या दिवशी. अश्विन अमावस्या लक्ष्मीपूजनाची असते, दीपावली म्हणून ओळखली जाते. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक अमावस्या ही ईश्वराने दिलेली एक पवित्र संधी आहे. काही अमावस्या भगवान शिवाच्या भक्तीसाठी, काही माता लक्ष्मीच्या कृपेसाठी, काही पितृ स्मरणासाठी, तर काही आत्मशुद्धी, दान, जप ध्यानासाठी विशेष मानले जाते. त्यामुळे कोणतीही अमावस्या साधी समजू नका. प्रत्येक अमावस्येचे स्वतःचे वेगळे महत्त्व आणि संदेश आहे. या पवित्र तिथीला शक्य असेल तेवढे नामस्मरण करावे, दीपदान करावं, गरजूंना दान करावं, ईश्वराची भक्तिभावाने पूजा अर्चना करावी आणि आपल्या जीवनात प्रेम, करुणा, संयम, सदाचार वाढवण्याचा संकल्प करावा. कारण काय, छोटीशी भक्ती सुद्धा ईश्वरापर्यंत नक्की पोहोचते. अमावस्येचा अंधार क्षणिक असतो, पण भक्तीचा प्रकाश ते निरंतर असतो. चला, प्रत्येक अमावस्येला ईश्वर भक्तीचा एक दिवा नक्की प्रज्वलित करूया. हर हर महादेव. प्रत्येक अमावस्या ही ईश्वराने दिलेली एक पवित्र संधी आहे. जप, दान, सेवा आणि भक्तीने ती सार्थ करूया. हर हर महादेव. जय श्रीराम.